आहे ते अतिशय स्वागतार्ह वाटतं मला. अगदी जाताचा शेवटचा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे यावेळी नॉर्मेटिव्ह फंडिंग हा मुद्दा प्रकर्षाने चर्चेमध्ये आला आहे. तो मुद्दा काय आहे आणि तो का महत्त्वाचा आहे अगदी थोडक्यात? नॉर्मेटिव्ह फंडिंग म्हणजे काय माहिती आहे का, की एखादं काम हे आधी नेमकं ठरवून त्याचं योग्य प्रकारे नियोजन करून मग त्याला निधी देणं, याला म्हणायचं नॉर्मेटिव्ह फंडिंग. असं करताना त्याच्यामध्ये एक फायदा असा असतो की तुम्हाला नेमक्या गरजा काय या त्या आधी ओळखता येतात, त्याला किती पैसा लागेल याचं नियोजन करता येतं आणि त्या प्रकारे तुम्हाला तिथे वेगवेगळी संसाधनं आणि मानवी संसाधन म्हणजे मजूर श्रमशक्ती पण लावता येते आणि भांडवल लावता येतं. या दोन्ही गोष्टी लावताना त्याचं नियोजन आधी होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे नॉर्मेटिव्ह जर झालं नाही तर काय असतं की एवढे एवढे पैसे आलेत, इथे इथे काम काढा आणि ते काम करा. याच्यामध्ये एक प्रकारचा नियोजनाच्या पातळीवरचा जो एक ढिसाळपणा आहे तो इथे टाळला आहे. म्हणजे जर एक काम आपलं असं ठरलं आधी तर त्या कामाला आपल्याला किती मजूर द्यायचे, किती भांडवल द्यायचं ह्याचं पण नियोजन करता येईल आणि त्याच्यातून काय होईल माहिती आहे की पायाभूत सुविधा खऱ्या अर्थाने उभ्या राहतील. बरोबर. खऱ्या अर्थाने विकासाची कामं आपल्याला दिसतील आणि ते टिकतील. त्यामुळे हे त्यातलं जे कलम आहे ते पण मला असं वाटतं की म्हणजे एकूण हे नियोजन असणं हे एकूण विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं एक महत्त्वाचा टप्पा आणि नैसर्गिक पाऊल आहे. सर, तुम्ही आज चर्चेत सहभागी झाला.